एक महत्त्वाची बातमी, औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा तक्रार हा बनावट मजकूर असल्याची माहिती समोर आली आहे। पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून बनाव रचल्याची माहिती आहे। तक्रारदारानेच एमपीएससीला मेल करून ही तक्रार बनावट असल्याचं सांगितल्याचं कळतंय। तर पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचला गेला। 20 मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबानं का झाली याचाही तपास आता याच निमित्तानं केला जाणार आहे। काल आलेल्या ईमेल आणि सगळ्या संबंधितांची आज चौकशी होईल। संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। अतिशय महत्त्वाची बातमी, अगदी थोड्या वेळापूर्वीच रोहित पवार यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती। औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा तक्रार बनावट असल्याची माहिती समोर आली आहे। पुन्हा परीक्षा होणार नाहीये म्हणून बनाव रचल्याची माहिती मिळते। तक्रारदारानेच एमपीएससीला मेल करून तक्रार बनावट असल्याचं सांगितल्याचं कळतंय। तर पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचला गेला। तक्रारदाराला सगळे पुरावे सादर करण्यास सांगितल्यानंतर बनाव केल्याचं समोर आलंय। 20 मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबानं का झाली याचाही तपास आता केला जाणार आहे। काल आलेल्या ईमेल आणि सगळ्या संबंधितांची आज चौकशी होईल। तर संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा हा प्रकार होता। जवळपास 90 प्रश्न हे व्हॉट्सअपवरती आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आणि त्यापैकी काही प्रश्न परीक्षेच्या पेपरमध्येही आले असं या तक्रारदारानं नमूद केलं होतं। व्हॉट्सअपवरती जवळपास काहीतरी 5 लाखात हा पेपर विकला गेला होता। पण औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा हा जो तक्रार करण्यात आलेला मजकूर आहे, ही जी तक्रार आहे ती बनावट असल्याची माहिती मिळते। तक्रारदारानेच एमपीएससीला मेल करून आता ही तक्रार बनावट असल्याचं सांगितलंय। जेव्हा या तरुणानं या उमेदवारानं तक्रार केली होती तेव्हा देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हणजेच एमपीएससीनं हा दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं आणि हे जे आरोप होते तक्रारदाराने केलेले ते फेटाळून लावले होते आणि अखेर त्यानेच आता हा मेल करून बनाव असल्याचं सांगितलेलं आहे। औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीची तक्रार ही बनावट असल्याचं कळतंय। पुन्हा परीक्षा होणार नाहीये म्हणून बनाव रचल्याची माहिती मिळते। आज संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, अतिशय गंभीर अशी ही बाब आहे। नीटचा पेपर लीक झाला, ते प्रकरण समोर आलं म्हणून फेरपरीक्षा घेतली गेली, पण इथे परीक्षा झाली आणि त्यानंतर तक्रार करण्यात आली की हा पेपर लीक झाला का, तर पुनर्परीक्षा घेतली जावी। काय प्रकरण आहे, कुठपर्यंत पोहोचलंय? अगदी खरं आहे कस्तुरी, खरं तर हा धक्कादायक प्रकार आहे। कारण ज्या पद्धतीने कालपासून व्हॉट्सअपवर मेसेज करत होता की पेपर फुटलेला आहे ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा, अर्थात त्यानंतर याची सखोल चौकशी करण्यात आली। त्यामध्ये अशी माहिती मिळते की जे तक्रारकर्ते होते किंवा जो पेपर लीक झाला असं व्हॉट्सअपवर मेसेज करत होते त्यातील 2 तरुणांनी आता आयोगाकडे आपलं स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ऋषिकेश गांगुर्डे हा याआधी नापास झाला होता आणि पुन्हा परीक्षा होणार नाही या संदर्भासाठी हा बनाव जो आहे तो रचण्यात आला होता। त्यांनी जे आयोगाला पत्र दिले त्यामध्ये काय म्हटलंय कस्तुरी की दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर 20 मार्च रोजी व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याची बतावणी जी आहे ती करण्यात आली होती आणि ही बतावणी कोणी केली, ऋषिकेश गांगुर्डे यांनी केली होती। आणि या संदर्भातला आता अधिक तपास केला असं म्हणजे त्या मुलाने आपल्या पत्रात म्हटलंय की हा पेपर फुटलेला नाही, जो व्हॉट्सअपवर पेपर व्हायरल झाला होता तो मुळात पेपर परीक्षेचा नव्हता। जो सराव परीक्षांसाठी जो पेपर घेतला जातो तो पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आला होता आणि पेपर फुटण्याची बतावणी करण्यात आली होती। अर्थात आता आयोगाने एमपीएससीच्या आयुक्तांनी अर्थात चौकशीसाठी जी संबंधित मुलं आहेत त्यांना बोलवलेली आहे। मात्र अर्थात हा गंभीर प्रकार आहे। आपण पाहिलं असेल तर यावरून राजकारण तापलं होतं, विरोधकांनी टीका केली होती। रोहित पवार यांनी देखील आता पत्रकार परिषद घेत आरोप केले होते। मात्र आता जी अधिकची माहिती मिळते त्यानुसार ती तक्रारच बनावट होती आणि पुन्हा परीक्षा होणार नाही यासाठी खरं तर हा बनाव रचला होता आणि याची आता चौकशी जी आहे ती केली जाते। संबंधित उमेदवार आणि तक्रारदारांना आता प्रत्यक्ष चौकशीसाठी जे आहे ते बोलवण्यात आले आहे आणि आज हे विद्यार्थी चौकशीसाठी येणार आहेत। मात्र काल रात्री त्या तक्रारदारांना एमपीएससीला एक मेल केला, म्हणजे त्यापैकी 2 तक्रारदार होते, त्या 2 तक्रारदारांनी एमपीएससीला मेल केला आणि पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचल्याचं त्याने त्याच्या पत्रात म्हटलंय। अर्थात 20 मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबानं का झाली याचाही आता तपास केला जात आहे। शिवाय
काल आलेला ईमेल आणि सर्व संबंधितांच्या चौकशी केली जाणार आहे अशी माहिती आपल्याला एमपीएससीतील सूत्रांनी दिलेली आहे. बरं. तत्पुरी बरं, त्यामुळे सुशांत आता ही जेव्हा प्रत्यक्ष चौकशी केली जाईल त्यात कुठल्या महत्त्वाच्या नवीन गोष्टी समोर येतात हे देखील जाणून घेऊ. धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी.